कोल्हापूरमध्ये अनुसूचित जाती आरक्षण बचावासाठी 9 मार्च रोजी भव्य संघर्ष महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समिती, जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली. समितीच्या आरोपानुसार पट्टणकोडोली येथील जिल्हा परिषद सदस्य दरगोंडा उर्फ महेश बसगोंडा पाटील, गडिंग्लजचे नगराध्यक्ष महेश महादेव तुर्बतमठ आणि इचलकरंजी येथील नगरसेविका अलका अशोक स्वामी यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर केला आहे. हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नसून अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांवर थेट आघात असल्याचे समितीने म्हटले आहे. खऱ्या पात्र उमेदवारांची राजकीय संधी हिरावली गेली असून समाजात तीव्र नाराजीची भावना आहे. समितीने संबंधितांची SC जात प्रमाणपत्रे तत्काळ रद्द करावीत, आरक्षित जागांवर निवडून आलेल्यांची पदे बरखास्त करावीत आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. तसेच खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्या आणि पडताळणीत निष्काळजीपणा केल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. 9 मार्च रोजी होणाऱ्या संघर्ष महामोर्चामध्ये सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी प्रमोद कदम माजी नगरसेवक, शिवाजीराव कवाळे माजी आमदार, राजीव आवळे, उत्तम कांबळे माजी आमदार, डॉ. सुजित मिंचेकर, DJ भास्कर, दुर्वास कदम, सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अनिल माने, प्रेमानंद मोरे, भाऊसाहेब काळे, जयसिंग जाधव, विनोद कांबळे जिल्हा परिषद सदस्य आणि राहुल आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांनी संघर्ष महामोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे.